26 एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक आपण पाहत आहे. दुसरं प्रगतीपथावरती आहे. चांगला बॉल या वेळेला आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला कार्पेटच्या सगळ्यांना फटका खेळला. विकी भालेराव त्या ठिकाणी तैनात. षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 36 या अंकावरती 36 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात.
तब्बल आपण पाहत आहे तिसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज समीरला आपण पाहत आहे. 2 षटकांचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर 26 धावा आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आपण पाहिल्या, 10 धावा आपण पाहिल्या. 2 षटकांच्या अखेर 36 धावा. पहिला बॉल आडव्या बाटना स्ट्रोक खेळलाय डीप मध्ये फिल्डर विकी त्या ठिकाणी तैनात थ्रो फेकी करेल तोपर्यंत एकच धाव. मोहपाडा वर्सेस नवीन वडवली हा संघ, या 2 दिग्गज संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 संघ एका ताकदीचे एका क्षमतेचे 2 संघ आज एकमेकांच्या विरोधात या स्पर्धेमध्ये 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. समीरला आपण पाहता पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल एकवटली गेली आहे. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये. रोहितला आपण पाहताय सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला. रोहन नॉन स्ट्राईक एंडला. समीरचा दुसरा बॉल रोहित तयार. रोहितसाठी हा बॉल अगदी फिरून मारायचा प्रयत्न राहिला होता. फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा दुसरा रोहितच्या स्वरूपात फलंदाज बाद. तीन बॉलचा खेळ अद्याप संपलेला. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शांतमय वातावरण मैदानाच्या चौफेर बाजू आपल्याला पाहायला मिळत आहे. पिन ड्रॉप सायलेंट. यश यावेळेला क्या बात आहे. फटका चांगला आहे, फटका दमदार आहे, फटका दर्जेदार आहे. रोहन आता थांबायचं नाव घेत नाही. रोहनच्या बॅट मधून हा मोठा धमाका बिग ब्लास्टेड स्ट्रोक. 6 धावा षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज रोहनच्या बॅट मधून 38 होत्या, त्यावरती हा षटकार आता दफलकावरती धावा लागल्या गेल्या. 44 अंकावरती. धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत जोडल्या गेलात. चांगला स्ट्रोक फलंदाज रोहनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. समीरला आपण पाहताय षटकार आलाय समीरच्या विरोधात फलंदाज रोहनच्या बॅट मधून. आणि यशला नॉस्ट्राईक एंडला पाहताय तब्बल 4थ्या क्रमांकावरती. एक धाव यशच्या देखील बॅट मधून आली. रोहन भरपूर चांगला खेळतोय. 23 धावेंवरती खेळत असताना यावेळेला फटका फसला की काय, झेलची संधी मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, तू की मी की तू करता करता झेल झाला इथे ड्रॉप. यावेळेला एका हातामध्ये बॉलला कॅरी केला. बॅकअप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. अगदी मोबाईल असो वा क्रिकेटचा खेळ, या दोन्ही गोष्टीमध्ये बॅकअप असणं भरपूर गरजेचं आहे. आणि तेच बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून.
दोन दफा एकवटल्या गेल्यात. शेवटचा बॉल, स्टील 1 टू गो. या वेळेला स्लोवर वन आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉल मागे चालला होता. चांगली फिल्डिंग, शॉट फाईन लेग रिजर मध्ये. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि षटक क्रमांक संपला. तिसरं 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेलात. 46 अंकावरती. चला ड्रिंक स्टॉलनी मैदानाच्या आतमध्ये सुपूर्त करायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दिनेशला आपण पाहता. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आणि दिनेश पहिला बॉल घेऊन निघालाय. पहिला बॉल लोवर फुल टॉस होता आणि इथे विकेटचं पतन होईल. किशोर चेंडूच्या खाली फलंदाजाला परतावा लागतंय. बॅट्समन आउट. नुकतीच मोहपाडाकरांची देखील स्पर्धा पार पडली. त्यामध्ये चॅम्पियन संघ ठरला गौदेवी क्रिकेट क्लब करवई. रनरअप संघ राहिला इरंजाड. तिसरा क्रमांकाचा संघ आपण पाहिला खडे गोलवली आणि 4थ्या क्रमांकाचा संघ आपण पाहिला. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच भाईजान 11 कुळगाव संघ. त्या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक त्या संघात देखील पटकावलं. चला चिखलोली टीम आपण लगेच रिपोर्टिंग करा. यावेळेला बाटची कडा बॉल मागे चाललाय. मोठा नाही धावांचा तोटा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्ड मॅन लाईन क्लिअर करत असताना रन्स मिळतात 4. हा आला चौकार.
स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्या संघाचं अर्धशतक गाठत असताना 50 अप. दिनेशचा पुढचा बॉल यावेळेला दिशा द्यायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झेल इथे ड्रॉप झाला शेवटच्या मोमेंटला. खऱ्या अर्थानं झेल हातातून निष्ठा बाकी काय असंच काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळालं. एफर्ट्स भरपूर चांगले पाहायला मिळाले पण शेवटच्या मोमेंटला झेल इथे ड्रॉप होत असताना सिंगल आली आहे. रोहनला पण पाहत आहे. नेक्स्ट बॉल यावेळेला क्या बात आहे. वेगाचं प्रत्युत्तर दिलंय वेगानं. ज्या वेगानं गोलंदाजाने चेंडू हाताळला त्याच वेगानं भिरकवून दिला बॉल सर्व बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पाहायला मिळते संघ जाऊन पोहोचलाय 57 या अंकावरती आणि इंडिव्हिज्युअल 31 या धावांवरती खेळत असताना फलंदाज रोहन. भरपूर चांगली बॅटिंग आतापर्यंत रोहनची आपण पाहिली आहे. स्टील 2 टू गो. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. ज्या वेगानं गोलंदाजानं चेंडू हाताळला होता त्याच वेगानं त्या चेंडूचं प्रतिउत्तर देखील दिलंय. यावेळेला लेंथ लाईन पाहावी लागेल. बॅटची कडा की काय नक्कीच पंचांचा निर्णय येणं बाकी असेल. यस डॉट बॉलची सांगता. निर्धाव चेंडू आपण पाहिला. स्लॉक स्वीप करायचा होता. आडव्या बॅटना स्ट्रोक खेळायचा होता. रोहनला प्रयत्न बसलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा बॉल यावेळेला फटका फसलाय की काय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. गोलंदाज हसलाय आणि फलंदाज रुसलाय. फलंदाजाला परतावं लागतंय. धक्का लागणारा हा तब्बल 4था बॅटर आउट. पहिला बॉल आडवा बाटना खेळला. गॅप भरपूर मोठा आहे. फिल्डर आहे. दूरवरचा अंतर चेस करत असताना दरी भरपूर मोठी होती. 2 फिल्डर चेंडूचे पाठ मोड धावत असताना पहिली धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बघता बघता दुसरी देखील धाव झाली कंप्लीट आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरत असताना या बॉलवरती बघता बघता 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. 3 धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचला 60 या अंकावरती. 60 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट फ्रॉम टीम नवीन वडवली. चांगला बॉल यावेळेला टप्पा पडल्यानंतर अगदी
डोळ्यांच्या अगदी समोरून बॉल जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. निर्धाव चेंडूवाला या वेळेला हलक्या हाताने खेळला, सॉफ्ट हँड खेळला डीप मध्ये. किशोर चेंडूच्या खाली भन्नाट वेगाने धावतोय. ऍक्युरेट थ्रोपिक आपल्याला पाहायला मिळेल. तितकंच चांगलं कलेक्शन विकेट देखील राहिलं. एक धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाले. स्विच करायचा प्रयत्न, फिल्डर आहेत. एक धाव पुन्हा एकदा सलगच्या दुसऱ्या बॉलवरती ही दुसरी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 व प्रगतीपथावरती 4.4 चेंडूचा खेळ अद्याप संपला. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करते नवीन वडवली संघ आणि बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 62. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल आपण पाहता. विशेप मध्ये फटका खेळला. लॉंग ऑन रिझर्व मध्ये फिल्डर उचलतील, वागतील, थ्रोफी किक करतील तोपर्यंत एकच धाव. सलगच्या तिसऱ्या बॉलवरती तिसरी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती जरूर 3 धावा आल्या असतील. तदनंतर दुसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर सलगच्या 3 बॉल आणि या 3 सिंगल पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. पहिल्या सत्राचा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल इथे शेवट गोल करत असताना बॉलला फेकून दिलाय. या सत्राची सुरुवात झाली षटकारानं आणि या सत्राची शेवट देखील षटकारानं होत असताना 6 धावा आल्यात आणि सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या अखेरीस, पूर्वार्धाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. तर तब्बल 69 या अंकावरती आणि 70 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय ते क्षेत्ररक्षण करत असताना मोहपाडा या टीमच्या विरोधात.
टॉस आपण करतोय आमचे ऑफिशियल पंच योगीराजजी बुटेरे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय अरबाज आणि त्याच्या विरोधात डोके टीमचे कॅप्टन सचिन भुईर यस नाणेफेकीचा कोल जिंकले टीम जर्मन क्रिकेट क्लब ढोके या संघानं आणि एक धाडसी निर्णय स्वीकारलाय अर्थात फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि इन्व्हाइट केलाय क्षेत्ररक्षणासाठी टीम भाईजान 11 कुळकाव या संघाला सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. किशोर वर्सेस रोहन असं बॅटल झेलची संधी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती पहिला विकेटचं पतन फलंदाज बाद. शून्य धावेचा चष्मा घालून माघारी परतावा लागलाय फलंदाज किशोरला. भरपूर चांगली गोलंदाजी रोहनची आपण पाहत आहे. बॅटिंग मध्ये देखील तितकाच चांगला परफॉर्मन्स आणि आता गोलंदाजी मध्ये देखील तसाच परफॉर्मन्स आपल्याला गोलंदाज रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. थोडेसे नाराज आहेत, थोडेसे निराश आहेत फलंदाज किशोर. शून्य धावेचा चष्मा घालून आपल्या जड पावला आणि तंबूच्या आश्रयाला परतत असताना बॅटर किशोर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती प्रसादला पाहता. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 प्रसाद. प्रसाद पुन्हा एकदा तयार. दुसरा बॉल भन्नाट वेगाना बॉल हाताळलाय आणि पंच आमच्याकडे वळतात. अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईड बॉल. पंच दर्शवतात आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाचं खातं खुलं होतं. संघाचं अकाउंट ओपन होत असताना या एका धावेनं 70चं लक्ष, त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी किशोर आणि विकीला आपण पाहिलं होतं. किशोर लवकर बाद झाले आणि आता प्रसादच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. फुलर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑन रिझर्व मध्ये फिल्डर तैनात. एकदम एकवटली गेली आहे. विकी भालेरावला आपण पाहताय. सध्याच्या घडीला स्ट्राईक एला सलामीसाठी आला. विकी तयार झालाय. 3रा बॉल. या वेळेला फटका फसला की काय? चेंडू भरपूर काळामध्ये तरंगतोय. पाहावं लागेल लँड कुठे लँड झाला सर फिल्डरच्या हातामध्ये. फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचं पतन. विकेट संपादित करत असताना रोहनला आपण पाहताय. या दरम्यान सॉफ्टहँडना खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. डेंजर एंडला थ्रो विकी झाली होती. धाव कंप्लीट होईल. चला अगदी आमच्या मेगा स्क्रीनच्या इथे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती असेल आपण थोडंसं बाहेर राहायचं आहे. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती असेल थोडंसं बाहेर राहायचं आहे. त्याचं नाव काय पोरगा आहे तो? यस कुणाल.
यावेळेला आडव्या बॅटनं स्ट्रोक केला. झेलची संधी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हाताचा पिसारा फुलवलाय. टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. दाखल होत असताना आणि बॉलिंग ट्रॅक वरती रोहित सोनावणे. चांगला परफॉर्मन्स रोहनचा. ज्या प्रकारे बॅटिंग मध्ये कामगिरी केली त्याच प्रकारे इथे खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये देखील कामगिरी केली. रोहननं धावा खर्च केला फक्त आणि फक्त 3 आणि विकेट देखील संपादित केला तब्बल 3. अप्रतिम षटक आपल्याला रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिला बॉल रोहित निघाला फलंदाज. स्विच हिट करायचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळते. समीरच्या खात्यामध्ये ही एकदा ऍड केली गेली. 70चं लक्ष. धावफलकावरती धावा लागला गेल्या 4. तब्बल 5व्या क्रमांकावरती दिनेशला आपण पाहत आहे. लक्ष भरपूर लांब आहे. त्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मोठे फटके देखील येणं भरपूर गरजेचं आहे या मॅच मध्ये. जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर मोहोपाडा टीम साठी. एक धाव आली. या एकाधावीच्या साथीने संघ 5 अंकावरती जाऊन पोहोचत असताना 65ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. येणाऱ्या 22 बॉल मध्ये 22 बॉल 65ची गरज. बॅटिंग करत असताना मोहोपाडा टीम साठी. फुल टॉस होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकलेला नाहीये. एक धाव सहजरित्या कंप्लीट. जर प्रॉपर कलेक्शन जर झालं असतं तर नक्कीच या चांगल्या धावा या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. पण तदनंतर 6 धावा. 6 runs on the scorecard. लोवर फुल टॉस. इथे फुल टॉसला फुल टॉस मध्ये बसून करत असताना बॉल एक टप्पा घेत चाललंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. दिनेशच्या बॅटमधून या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10. पुढे सरसा फटका खेळला. क्या बात आहे. आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग हो. क्या बात आहे. यस बॅलन्सिंग थोडंसं चुकीचं आपल्याला पाहायला मिळालं. षटकार असेल. 6 धावा. यस षटकार आपण पाहता अगदी संजीवनी देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज दिनेशच्या बॅटमधून 2 बॉल 2 तडाके दिनेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 6 धावा आल्यात. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा पुढेचा सौघाचा प्रयत्न. इथे फलंदाजाला परतावा लागेल. 2 शेर तुम्ही 1.25 शेर असे सांगत असताना इथे विकेटचं पतन.
वैयक्तिक दुसरं आणि सागी कोट्यातील तिसरं षटक रोहन. पहिला बॉल लोवर फुल टॉस धनराज मात्र चेंडूच्या खाली कशी चुकी होईल धनराज कडून टिपलाय धनराज जल संपलाय फलंदाजाचा खेळ. 1 more विकेट डाऊन. आणखीन एका विकेटचा पतन. फुल टॉस होता. आडव्या पाटणं हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडतोय काय नजर अटी दुर्घटना घटी. अगदी इंडिया गेटच्या मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. वरती जाऊन पोहोचले 50 धावांपासून अजूनही दूर आहे विजयासाठी टीम मोहपाडा संघ. या दरम्यान चांगला बॉल तेज तर्रार वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 15 बॉल आणि 50 ची गरज या मॅच मध्ये. 15 बॉल 50. यावेळी देखील खोदून काढायचा प्रयत्न ऑन साइडला अलंग कार्पेटच्या साह्यानं स्ट्रोक खेळलाय. पहिली धाव झाली कंप्लीट. दुसरीचा मानस आहे पण दुसरीचं धाडस नाहीये. सो एकाच धाब्याने समाधान मानावं लागतंय. एक धाव मिळतीये. शुभ अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचत असताना 21 21 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळेला हलक्या हाताने स्लाइस करायचा प्रयत्न सॉफ्ट हँड केला. पहिली धाव झाली कंप्लीट. आता दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डेंजर एरियाला थ्रो फेकी झाली आहे पण फलंदाज बघता बघता पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलात. या देखील बॉलवरती 2 धावा. सिंगल डबल पासून काही होणार नाहीये आणि जास्तीत जास्त आतापर्यंत सिंगल डबलला प्राधान्य देत असताना हे दोन फलंदाज या वेळेला देखील आडव्या बॅटना स्ट्रोक खेळला. फिल्डर आहेत. 2 धावा.
षटक क्रमांक संपलंय. या दरम्यान तिसरं आणि 3 षटकांच्या अखेरीस 25 धावा. बॉल शिल्लक येते येणारे 12 आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या 45. यावेळेला देखील लाडबा वाटतं स्ट्रोक केला. फिल्डर आहेत यावेळेला. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. रोहनचा काय परफॉर्मन्स आपण पाहताय. विथ बॅट, विथ बॉल, विथ फील्ड. क्या बात आहे. काय गरुडी झेप घेत असताना नक्कीच रिप्ले ऍक्शन मध्ये चेक केलं जाईल. बॅलन्सिंग देखील पाहणं गरजेचं आहे. बॉलला आधी फेकलं की बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षणाचा पाय आपण पाहताय. यस नक्की चेक केलं जाईल तुमच्या रिप्ले ऍक्शन मध्ये. यस 4 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना. क्या बात आहे. काय फिल्डिंग, काय एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. गरुडी झेप घेत असताना रोहनच्या माध्यमातून या 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आपल्या जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना अर्धा बाटना स्ट्रोक केला. क्या बात आहे. चांगला फटका. हा थांबणार नाहीये. जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा. थर्टी 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 12 मध्ये 45 बनवायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती 2 धावा आपण पाहिल्या. तदनंतर दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. यावेळेला देखील फटका फसलाय की काय. चेंडू हवेत मध्ये तरंगतोय. फिल्डर चेंडूच्या खाली. चांगला जजमेंट आणि फलंदाज बाद.
चौथा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. स्टिल टू गो. या वेळेला देखील पुढे ससवण्या स्ट्रोकला खेळायचं होता. पंचाकडे लावडा फील आणि पंचांचा फिंगर, पंचांचा बोट आकाशाकडे. बॅट्समन आउट. सूरजला आपण पाहतोय सध्याच्या घडीला नवीन फलंदाज सूरजसाठी कॅश प्राइज आलाय ललित मेहर यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी सूरजसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डॉट बॉल आलाय. नक्कीच षटक क्रमांक संपलाय. याच दरम्यान चौथा आणि 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेलात. 33 चला सूरज, एक मोठी संधी आहे आजचा दिवस भरून काढण्याची. जर 3 षटकार आले तर 1500 रुपये आपण आपल्या खिशामध्ये नक्कीच जातील. रोहितला आपण पाहताय. स्टायलिश क्रिकेटर आहे मोहपाडा टीमचा. धनराज म्हात्रेला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. छोटासा रनअप. भरपूर कमी वेळा असं होत असतं की धनराज बॉलिंग ट्रॅक वरती येत असतात. पहिला बॉल रोहित साठी. हा बॉल स्लॉक स्वीप करायचा होता, प्रयत्न फसलाय. पहिला बॉल आपण डॉट पाहत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पुढे सरसवून हा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव जरूर एकवटली जाईल. सूरज साठी कॅश प्राइज आहे. मी सातत्यानं पुकार करतोय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 षटकार 1000 रुपयाचे मानकरी जरूर ठरू शकतात सूरज. या वेळेला बॉल मागे चाललाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पूर्णपणे या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करत असताना टीम नवीन वडवली. नेक्स्ट बॉल. या वेळेला फटकावला. चांगला फटका. चला 500 रुपयाचे मानकरी ठरवलं असताना ललित मेहर लगेचच या. ललित मेहर, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच या. येताना 500ची नोट सोबत नक्की घेऊन या. 500 रुपयाचे मानकरी ठरलेत. या वेळेला देखील वाईट बॉल आलाय. आणखीन एक संधी आहे. 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये जर आणखीन 2 षटकार आले तर आणखीन 1000 रुपयाचे मानकरी ठरू शकतात. हा देखील बॉल आला वाईट. संधी अजूनही लागू आहे. सूरज 500 तर आपल्या खात्यामध्ये जमा झालेत. या वेळेला डॉट बॉलची सांगता. शेवटचा बॉल. स्टील 1 to go. लास्ट बॉल ऑफ द मॅच. शेवटचा बॉल स्विच इट केला. या वेळेला सामना जिंकला. क्षेत्ररक्षण करत असताना नवीन वडवली या टीमनं. चला भाईजान 11 कोळगाव लगेचच फिल्डिंग सजवा. या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांना बॅटिंग करत असताना